नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा आजचा भाग खूपच खतरनाक असा आहे, ज्याची आपण कोणी कल्पनाही केली नव्हती. इतकी भयानक गोष्ट घडणार आहे. म्हणजेच उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की सावली आता रस्त्याने निघालेली आहे. तिला त्या गोष्टी आठवत आहेत. सारंग तिला म्हणालेलं असतो की माझ्या समोरही यायचं नाहीये, माझ्या आजूबाजूलाही तू थांबायचं नाहीये. त्या गोष्टीमुळे सावली ही डिस्टर्ब झालेली असते आणि ती रस्त्याने चालत असते. त्याचबरोबर एकनाथरावांनी तिला सांगितलेलं होतं की काहीही झालं तरी हे घर तुझं आहे आणि हे घर सोडून तू बाहेर पाऊल टाकायचं नाही. परंतु सावली निघून गेलेली आहे घरातून आणि त्याच विचारांमध्ये ती असते आणि एक ट्रक येतो आणि सावलीला धक्का म्हणजे तिला अपघात होतो आणि त्या क्षणी इकडे सारंग दचकून उठलेला आहे आणि त्याचबरोबर इकडे जगन्नाथ पण दचकून उठलेला आहे. तेव्हा अलका उठते आणि अलका म्हणते काय झालं हो? तेव्हा जगन्नाथ म्हणतो की तोच प्रसंग डोळ्यासमोर येतोय. म्हणजे देव हा सारंगला, जगन्नाथला, त्याचबरोबर इकडे सावलीच्या आईबाबांना संकेत देत आहे. सावलीच्या डोक्याला प्रचंड असा मार लागलेला आहे. सावली बेशुद्ध पडलेली आहे आणि सावली तिथे रस्त्यावरती पडलेली आहे. इकडे आता सावलीचे आई वडील पांडुरंगाच्या समोर धावा करत आहेत की आपली लेक सुखरूप असावी, पण दिवा फडफडायला लागलेला आहे. दोघंही खूप रडत आहेत. त्यांना खूप वाईट वाटत आहे की सावलीच्या बाबतीत काही वाईट तर घडलेलं नाहीये ना. हा प्रसंग त्यांना आठवत आहे. त्यांना खूप वाईट वाटत आहे आणि नेमकं ते दोन्ही ड्रायव्हर कंडक्टर जे असतात किन्नर, ते दोघंही उतरतात आणि त्याचबरोबर इकडे सावलीला उचलतात. आता या क्षणी आपल्याला असं वाटतं की खरंच त्या माणसांमध्ये किती माणुसकी आहे. सावलीच्या डोक्याला मार लागलेला असतो, तिच्या डोक्यातून रक्त येत असतं आणि ती नालायक माणसं तिला हॉस्पिटलला नेण्यापेक्षा तिला वरून नदीत ढकलून देतात. ती म्हणतात की तिथे नदी वाहते ना, आपण तिला ढकलून देऊया, टाकूया त्या नदीमध्ये. आणि इकडे सारंग उठलेला आहे. त्याच्या रूममधल्या लाईट आहेत त्या ब्लिंक व्हायला लागलेल्या आहेत. त्याला प्रश्न पडलाय की हे सगळं काय घडतंय, हे अचानक असं का घडतंय, हा प्रश्न सारंगला पडलेला असतो आणि सारंग मात्र पाहत असतो. त्याला भीती वाटत असते की नक्की अघटित तर काही घडत नाहीये ना. या गोष्टीचा विचार सारंग करू लागलेला असतो. त्याचबरोबर इकडे अलका जगन्नाथला विचारत असते. जगन्नाथही म्हणत असतो की काहीतरी विचित्र घडत आहे. नक्की काय घडतंय ना ते काहीच सांगता येत नाही. त्यानंतर इकडे सारंग हा खूप डिस्टर्ब झालेला आहे. तर चला तर मग प्रेक्षकांनो, काहीही वेळ न घालवता आजच्या भागाला आपण सुरुवात करूया. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा. तर इकडे आता अमृता सारंगकडे आलेली असते आणि सारंगशी ती बोलत असते. सारंगला म्हणत असते की सारंग, मला असं वाटतंय की आपण वेळ घालवायला नको आहे, लवकरात लवकर आपण सावलीला शोधलं पाहिजे, असं ती सारंगला सांगत असते. सारंग म्हणतो की हो अमृताबाईंनी, मलाही तसंच वाटत आहे. असं म्हणत सारंग आता तिथून म्हणतो की मी आत्ताच जातो तिला शोधायला, कारण काल रात्री सावली घराबाहेर पडलेली आहे आणि आता दुसरा दिवस उगवलेला आहे तरीही काहीच हालचाल नसते. म्हणून अमृताला वाटत असतं की लवकरात लवकर सावलीचा शोध घेतला पाहिजे, असं अमृताने सांगितलेलं असतं. आणि इकडे सारंग आता शोधायला निघालेला असतो. त्याचबरोबर बबलू आणि सोहन दोघेही बोलत असतात. बबलू म्हणत असतो की सावली बहिणीच्या घरी हे सगळं आपल्याला सांगायला हवं आहे, असं बबलूचं म्हणणं चालू असतं. कारण तिकडे ती गेली असेल तर कळेल ना, असा बिचारांचा साधा सोपा अंदाज असतो. म्हणून ते दोघंही विचार करत असतात आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की ते दोघंही फोन लावायचे ठरवतात. मग ते म्हणतात की आपण सगदेव दादाला फोन लावूया. कसं आहे, एकतर सावली बहिणीचा भाऊ अप्पू जो आहे तो आजारी असतो आणि तिचे वडील जे आहेत ते पण अगदी असं धक्का बसला तर त्यांना सहन होणार नाही असे आहेत ते. आपण सखदेव दादाला शांतपणे ही गोष्ट सांगूया, असं त्यांचं ठरलेलं असतं. आणि मग सखदेवला कॉल करायचं ते दोघंही ठरवतात. आणि सखदेव मात्र कॉल उचलत नसतो, कारण जयंतीने इकडे पार्टी ठेवलेली असते, तिच्या मैत्रिणींना बोलवलेलं असतं आणि जयंती ती पार्टी एन्जॉय करत असते. सखदेवला फोन येत असतो. मग जयंती म्हणत असते, बघितलं ना, आमचेही खूप बिझी असतात. अहो बघू द्या ना आम्हाला सगळ्यांना. कसे आता तुम्हीही मोठे झालेले आहात. आमच्या सावलीच्या घरी यांना खूप मानतात बरं का. आता कसं आहे, पहिल्यासारख्या गोष्टी राहिलेल्या नाही आहेत. हे जयंती सगळं सांगत असते, सगळ्यांना सांगत असते. तिला खूप छान वाटत असतं. तिला असं वाटत असतं की या सगळ्या गोष्टींमुळं फायदा होणार आहे, म्हणून ती हे सगळं बोलत असते. परंतु तिच्या ह्या गोष्टीच लक्षात येत नाही की नक्की काय प्रॉब्लेम होणार आहे. काहीही झालं तरीही हे सगळं घडत असतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की
जेव्हा आता बबलूचा फोन उचलला जातो आणि बबलूचा फोन उचलल्यानंतर बबलू इकडून बोलायला सुरुवात करतो की सगदेव दादा, मी काय म्हणतोय जरा शांतपणे ऐकून घे. तेव्हा मात्र आता सगदेवला तो सांगू लागतो की सावली वहिनी काल रात्रीपासून गायब आहे. ती काल रात्रीपासून घरी नाही आहे, घराच्या बाहेर गेलेली आहे. तेव्हा मात्र इकडे खूप मोठा धक्का बसतो सगळ्यांना. सगळेजण पाहत असतात, कारण अचानक असं काय झालं, अचानक सावली कुठे गेली, हा मोठा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. सगळेजण पाहत असतात आणि नेमकं त्याच वेळी सारंग आता इकडे आलेला असतो. सारंग हा भागवतांच्या घरी आलेला असतो आणि त्याच वेळी एकनाथ आणि त्याचबरोबर कान्हा या दोघांनाही धक्का बसलेला असतो, कारण सावली ही गायब आहे. सावली कुठं गेली आहे तिच्या बाबतीत कोणत्याच गोष्टी कळत नाहीत. सारंग दरवाजा वाजवतो आणि मग हे सगळेजण सारंगकडे पाहू लागतात आणि जयंतीला मात्र राग आलेला असतो. जयंतीला ती गोष्ट सहन होत नाही, कारण सगदेव तिथं आलेल्या जयंतीच्या मैत्रिणींना सांगतो की तुम्ही जा, कारण आत्ता हा प्रसंग खूपच विचित्र आहे आमच्यासाठी, असं सांगितलं जात असतं. आणि मग जयंतीला खूप राग येतो. इकडे आता सावलीचे बाबा हे सारंगच्या समोर हात जोडून उभे असतात. कुठे आमची लेक, आमची लेक कुठे आहे, नक्की काय झालंय, कुठे आहे माझी साऊ, नक्की काय झालंय जावई बापू, सांगा तुम्ही, असं सारंगला तो विचारत असतो. सारंग मात्र शांतपणे उभा असतो, अजून आधी आलेला नसतो. तो सुन्न असतो, तो दारात उभा असतो. त्याला असं वाटलेलं असतं की सावली इकडं आली असेल, म्हणून तो तिच्या शोधात आलेला असतो. त्यानंतर आता जयंती उठते आणि जयंती म्हणते की सांगा ना, कुठे आहे आमची सावली. एकतर तिच्या मैत्रिणी आलेल्या असतात, मैत्रिणींच्या पुढे तिला छान असा कांगावा करायला मिळत असतो आणि त्यामुळंच तिने तिथे जाऊन ओरडायला सुरुवात करते, सांगा ना कुठे आमची सावली, नक्की काय झालंय तिचं. तेव्हा सगळेजण जयंतीला थांबवत असतात, तिला शांत करत असतात, परंतु जयंती मात्र ऐकायला तयार नसते. जयंतीचा कांगावा सुरू झालेला असतो. आत्ताच्या आत्ता मला कळलं पाहिजे आमची सावली कुठं आहे, नक्की तिच्या बाबतीत काय झालेलं आहे, कुठं आहे ती, असे अनेक प्रश्न आता जयंती विचारत असते. आणि जयंती जेव्हा हे सगळं बोलत असते, ती विचारत असते, तेव्हा मात्र सगळेजण पाहत असतात. सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो आणि मग सारंगला ती म्हणत असते की सांगा सारंगराव कुठे आहेत, तुम्हीच काहीतरी केलेलं आहे. कसं आहे माहिती आहे का, तुमचं कसं आहे माहिती आहे का, नाव मोठं आणि लक्षण खोटं असं तुमचं झालेलं आहे. तुम्हाला ना माणसांची किंमत नाही आहे. कुठे आमची सावली आत्ताच्या आत्ता कळलं पाहिजे, असं म्हणत जयंती कांगावा करत आहे, आरडाओरडा करत आहे. घरातले सगळेजण तिला शांत करत आहेत, पण जयंती इकडे म्हणत आहे की आत्ताच्या आत्ता कळलं पाहिजे की सावली कुठं आहे, आणि जोपर्यंत तुम्ही सावलीला घेऊन येत नाही तोपर्यंत आमच्या घरामध्ये पाऊल टाकायचं नाही, आत्ताच्या आत्ता निघायचं आहे. इकडे सावलीचे बाबा मात्र हात जोडत असतात. ते म्हणत असतात की सारंगराव, नक्की आमची लेक कुठं आहे, काय झालंय नक्की, कसं आहे हो का, तुमच्यात काही भांडणं झाली होती का, असं म्हणत ते विचारू लागतात. परंतु इकडे कांगावा करायला पुढारीच असलेली जयंती खूप आरडाओरडा करत असते, खूप बोलत असते. आजपर्यंत सारंगला या भाषेत कोणीही बोललेलं नसतं, हे जयंती बोलत असते. तुम्हीच हे केलेलं आहे, तुमच्यामुळंच आमची सावली कुठेतरी गेलेली आहे. कसं आहे, ती कधीच अशी घरातनं बाहेर जाणारी नाही, आमची मुलगी कशी आहे ते आम्हाला चांगलं माहिती आहे. असे अनेक प्रश्न ती बोलत असते, सगळं बोलत असते. तेव्हा जयंतीला सगळेजण म्हणत असतात की तुला कळतंय का, तू काय करतेस हे सगळं, या घरचे ते जावई आहेत, तू त्यांच्याशी या भाषेत बोलू शकत नाही, असं सगळेजण तिला सांगत असतात. परंतु जयंती मात्र ऐकायलाच तयार नसते. ती म्हणत असते की जे खरं आहे ते मी सांगितलेलं आहे, मला काही सांगायचं नाही आहे. आणि मग इकडे सगदेवने तिच्या मैत्रिणींना घालवलेलं असतं आणि इकडे सारंगदाजी सांगा ना की कुठे, असं म्हणत अप्पू जातो. सारंग मात्र कासावीस झालेला असतो. त्याला कळतच नाही आहे की आता उत्तर काय देऊ या सगळ्याचं, कारण त्याच्याकडे उत्तरच नसतं. हे सगळं काय घडलं या गोष्टींचं त्यालाही वाईट वाटत असतं. आणि त्याचबरोबर इकडे सारंग म्हणत असतो की काहीही झालं तरीही आत्ता या सगळ्यांची उत्तरं देणं गरजेचं आहे, पण त्याच्याकडे उत्तर नाही आहे. सारंग स्वतःहून म्हणतो की हो बोलू द्या त्यांना, त्या ज्या बोलतायत ना ते बरोबरच आहे, असं सारंग आता स्वतःच्या तोंडाने सांगू लागतो. आणि तेव्हा मात्र तिथे सगळेजण असतात. सारंग म्हणत असतो की बरोबर आहे त्यांचं, सावली घरातून जाण्याला मी जबाबदार आहे, हे सगळं जे काय घडलेलं आहे ते माझ्यामुळेच घडलेलं आहे, असं म्हणत सारंगने सर्व गोष्टी स्वतःवरती घेतलेल्या असतात. आणि जयंती मात्र आरडत असते, ओरडत असते. शेवटी आता सारंग घराच्या बाहेर पडतो आणि तो म्हणतो की मी शोधून आणतो. आता सारंग कुठे शोधणार असतो, काय करणार असतो, कोणत्याच गोष्टींची कल्पना नसते.
पण सारंग मात्र घराच्या बाहेर पडलेला असतो. सारंग निघालेला असतो आणि मग सगळेजण पाहत असतात. इकडे सावली मात्र रस्त्याने निघालेली असते. सावली एक एक पाऊल उचलत असते. तिला मात्र खूप त्रास होत असतो. पायात चप्पल नसते. सारंगची गाडी रस्त्यातच बंद पडते आणि नेमकी सावली जी आहे त्याच दिशेला असते, तिथूनच निघालेली असते. सारंगची गाडी रस्त्यात बंद पडलेली असते आणि सावली तिथून जात असते. सारंग गाडी दुरुस्त करण्यासाठी गाडीकडे तोंड करून उभा राहतो आणि नेमकी सावली जी आहे ती तिथून पास होते. आता मात्र खूप मोठा प्रश्न असतो. काहीही झालं तरीही सारंगला आता मोठं टार्गेट असतं आणि सारंग मात्र पाहत असतो. सारंग विचार करत असतो की हे सगळं काय घडतंय, या सगळ्यातून मी नक्की काय करणार आहे, कशा पद्धतीने सॉल्व करणार आहे, नक्की सावली कुठं आहे, असे अनेक प्रश्न आता सारंगला पडलेले असतात आणि सारंग त्याच गोष्टींचा विचार करत असतो. इकडे सावली त्या रस्त्याने निघालेली असते, परंतु आता भैरवी आणि त्यासोबतच तारा या दोघींना वेगळंच टेन्शन आलेलं असतं. त्या कालपासून सावलीला फोन करत असतात, कारण आता त्यांचा फायनल शो असतो आणि फायनल शोमध्ये प्रॉब्लेम व्हायला नको आहे. सगळी रिहर्सल व्यवस्थित झाली पाहिजे. सावली नक्की कुठं आहे, कालपासून सावली फोन उचलत नाही आहे. तारा म्हणू लागते की मम्मा, मला काय वाटते माहिती आहे का, आपण तिलोत्तमा आंटीला फोन लावूया, म्हणजे आपल्याला कळेल. आपल्याकडे ऑप्शनच नाही आहे. मग इकडे भैरवी म्हणते की सांगायचं काय. तारा सांगते जे खरं आहे ते सांगूया. आता आपल्याला बॅक टू बॅक प्रोग्राम आहेत आणि सावली काय फोन लागत नाही आहे म्हणून फोन केला आहे म्हणून सांगायचं. इकडे आता सोहम बिझनेसमध्ये लक्ष घालतो, यामुळे आनंद झालेला असतो तो म्हणजे तिलोत्तमाला, आणि ती चंद्रकांतशी बोलत असते. चंद्रकांत म्हणतो पण त्याचं म्युझिक इंडस्ट्रीचं जे आहे ना ते पण आपल्याला बघावं लागणार आहे. इकडे भैरवीचा फोन आलेला असतो. तिलोत्तमा म्हणते बोल ना, काय झालं. तेव्हा भैरवी म्हणते सगळं ठीक आहे ना गं. तिलोत्तमा शांतच होते. शेवटी भैरवी म्हणते की अगं ताराचे आता प्रोग्राम आहेत ना, आणि सावलीला कालपासून फोन करते, सावलीचा फोन लागत नाही म्हणून मग तुला फोन केला. तेव्हा इकडे भैरवीला तिकडे सांगू लागते तिलोत्तमा, अगं ती घर सोडून गेली, ती या घरात नाही आहे, ती कालच घर सोडून गेली. हे ऐकल्यानंतर भैरवी म्हणू लागते म्हणजे नक्की काय झालं, कुठे गेली ती. तेव्हा आता घडलेला सगळा प्रकार जो आहे तो तिलोत्तमा सांगते. ती घर सोडून गेली आहे, जाताना चिठ्ठी ठेवून गेलेली आहे की माफ करा, कारण ती जगन्नाथचा माणूस म्हणून काम करत होती. तुमच्या सगळ्यांना आतापर्यंत माझ्यामुळे खूप त्रास झालेला आहे, असं काय बाई चिठ्ठीत लिहिलेलं आहे आणि ती गेलेली आहे. हे सगळं तिलोत्तमा सांगत असते. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे तिलोत्तमाने हे सगळं सांगितल्यानंतर मात्र आता भैरवीला धक्का बसलेला असतो, कारण भैरवीसाठी मोठी गोष्ट ही असते की सावली गेली कुठे. जर सावली गेली आहे तर पुढं काय, हा मोठा प्रसंग असतो. कारण सावली कुठे गेली, मग सावलीच्या बाबतीत काय झालंय, हा खूप मोठा प्रसंग असतो आणि या गोष्टीचं उत्तर वाटतं तेवढं सोपं नसतं. कारण सावली नसेल तर भैरवीचा कार्यक्रम होणार नाही, गाणी होणार नाहीत, आणि गाणी नाही झाली तर खूप मोठी गोष्ट घडणार असते. आणि त्यासोबतच इकडे आता जयंती कांगावा करत असते. सगळ्या घरातली भांडी आदळआपट चाललेली असते. माझ्या मैत्रिणींनी हातातला समोसा हातात ठेवत ही पार्टी सोडलेली आहे. माझ्या मैत्रिणी गेलेल्या आहेत आणि निघून गेलेल्या आहेत, ते फक्त आणि फक्त तुमच्या सावळीमुळे गेलेले आहेत, असं म्हणत भैरवी कांगावा करत असते. तेव्हा मात्र घरातले सगळेजण तिला समजवत असतात की अगं तुझ्या मैत्रिणी गेल्या, त्याचं तू एवढं दुःख करत आहे, तुझ्या लक्षात का येत नाही आहे, कारण काहीही झालं तरीही एक मोठी गोष्ट घडलेली आहे. आणि मग ती म्हणत असते की मला काय माहीत नाही आहे तुमची ती पोरगी कुठे गेली आहे, काय तिला आत्ताच पचका करायचा होता का माझ्या कार्यक्रमाचा, हातातला समोसा हातात ठेवून माझ्या मैत्रिणी गेल्या. आज कुठं पहिल्यांदा मी पायंडा पाडत होते पार्टी देण्याचा घरी, आणि त्याच्यामध्ये पण तुमच्या लेकीनं राडा केलेला आहे, त्याच्यामध्ये पण तिने विष कालवलेलं आहे. हे सगळं बोललं जात असतं. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की आता ऐश्वर्या आहे, तिचा वेगळाच राडा सुरू झालेला असतो. ऐश्वर्या म्हणत असते की आपल्या घरामध्ये चोरी झाली आहे, आणि तिला नील समजवत असतो, हे बघ ऐश्वर्या, तू विचार कर, काहीही झालं तरी आता मागच्या वेळेस झालेला होता तो तमाशा काही पुरेसा नव्हता का, त्यामुळं तू जरा विचार कर, काहीही झालं तरीही जरा शांतपणे विचार कर, असं म्हणत नील तिला समजवत असतो. परंतु ऐश्वर्या मात्र कांगावा करतच असते. ऐश्वर्याचं असं म्हणणं असतं की नाही, मला काही माहीत नाही आहे, काहीही झालं तरीही माझे कॅश आणि माझे दागिने चोरीला गेलेत, असं म्हणत ती आता खाली येते आणि खाली सगळ्यांना सांगू लागते.
तेव्हा मात्र सगळेजण असतात, सगळेजण पाहत असतात, सगळेजण विचारू लागतात. पण आता ही गोष्ट मात्र बरोबर लक्षात येते, ती म्हणजे या अस्मी पण शेवटी कसं आहे, चोराला सामीलच आहे ना. त्यामुळं तिला बरोबर कळतं, तिला सांगितलेलं असतं की हे माझे पैसे आणि हे दागिने तुझ्याकडे नीट ठेव, असं तिला सांगितलेलं असतं. आणि अस्मी मात्र बरोबर तिच्या लक्षात राहतं आणि अस्मी म्हणू लागते की ठीक आहे. तेवढ्यात सारंग तिथे येतो. घरातले सगळेजण म्हणत असतात की काय बोलतेस तू हे ऐश्वर्या. ऐश्वर्या म्हणते की हो, माझी कॅश आणि माझे दागिने चोरीला गेलेले आहेत आणि ती मुलगी, मला माहिती आहे ती मुलगी गेलेली आहे घेऊन. आणि मग सारंग तिथं आलेला असतो. ऐश्वर्या म्हणत असते की माझे कॅश आणि माझे दागिने गेलेले आहेत, मला ते हवे आहेत, असं तिचं म्हणणं सुरू झालेलं असतं. आणि सारंग म्हणत असतो काय चाललंय हे सगळं. तेव्हा ती म्हणते की ती मुलगी कधी शोधायची काय, त्याच्यापेक्षाही माझे दागिने महत्त्वाचे आहेत आणि मला माझे दागिने हवे आहेत, बस एवढंच तिचं चाललेलं असतं. सारंगला ती म्हणते की त्या मुलीला शोधण्यापेक्षा माझे दागिने आणि माझे पैसे शोध. सारंगला राग आलेला असतो आणि मग पोलीस कंप्लेंट करायची असं बोलत असतो तो म्हणजे राजकुमार दादा. इकडे ऐश्वर्या म्हणत असते की मला त्या मुलीची बॅग चेक करायची. ठीक आहे, मागच्या वेळेस मी चेक केली होती, खूप राडा झाला होता, मला असं वाटतंय की नको, आता मी ती बॅग चेक करायला नको, असं तिनं नाटक करू लागते. तेव्हा मात्र तिला इकडे बोलत असतो तो म्हणजे राजकुमार, तुला करायचे ना चेक, कर्म कसे पुन्हा तुझ्या मनात संशय राहायला नको आहे, असं तो सांगत असतो. आणि त्याचबरोबर तो म्हणतो की तुला वाटतंय ना बॅग चेक करावी, कर. आणि मग सावलीची बॅग आणली जाते आणि ती बॅग चेक केली जाते. म्हणजे तिचा तो ट्रंक आणि त्या ट्रंकामध्ये चाव्यांचा जुडगा सापडतो. आणि तो चाव्यांचा जुडगा हातात घेऊन ऐश्वर्या म्हणू लागते, बघितलं ना, मी काय सांगितलं होतं तुम्हाला सगळ्यांना, शेवटी त्या मुलीच्या ह्या ह्या चाव्या का सापडलेल्या आहेत, नक्की काय झालेलं आहे. आणि त्याचबरोबर ती म्हणत असते की अमृताबाईंनी ह्या ज्या चाव्या आहेत त्या तुझ्याच आहेत ना. त्यानंतर अमृता शांतच राहते. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की सावली जात असते आणि तिचा रस्त्यात अपघात होतो. एक ट्रक आहे तो तिला उडवतो, सावली तिथं पडते, रक्तबंबाळ झालेली असते. आणि सावलीसाठी ही खूपच भयानक अशी गोष्ट असते. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं ते दोघंजण ट्रक ड्रायव्हर जे असतात ते खाली उतरतात आणि सावली जिवंत आहे का ते पाहतात. तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की नाही, ही मुलगी जिवंत नाही. आणि मग ते विचार करतात की शेजारीच नदी आहे, आपण नदीत टाकून रिकामं होऊया. आणि असं म्हणत त्यांनी सावलीला उचलून नदीत टाकलेलं असतं. आणि त्याच वेळी इकडे आता नेमकं घडतं असं की सारंग त्याचबरोबर जगन्नाथ आणि इकडे सावलीचे आईबाबा यांना सगळ्यांना एकाच वेळी संकट मिळालेलं आहे. आणि इकडे जगन्नाथ म्हणत असतो की काही झालं तरीही मला ना पुन्हा तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोर येत आहे, मला त्या गोष्टीचा संकेत मिळत आहे, नक्की काहीतरी प्रॉब्लेम आहे असं जगन्नाथच्या लक्षात आलेलं आहे. आणि तो अलकाला सांगत आहे. इकडे सावलीचे आईबाबा दिवा लावून देवाच्या पुढे बसलेत तर दिवा फडफडायला लागतो आणि दिवा विझतो. इकडे त्यांनाही खूप मोठा धक्का बसलेला आहे. सारंगही त्याच विचारात आहे. आता सारंग सावलीला कसा शोधेल, कारण त्या लोकांनी तर सावलीला नदीत फेकून दिलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.